आज सन्मान्य सदस्य सरोजताई अहिर यांनी जो विषय मांडला हा फार गंभीर आहे अध्यक्ष महाराज। सर्वसामान्य माणसाला जर खदान टाकायची असली त्यासाठी 6-6, 8-8 महिने परवानग्या भेटत नाही आणि इथं तर कळसच झालेला आहे। अंजन तालुका मालेगाव जिल्हा नाशिक येथे शासकीय जागेवर जर तिथं खदान टाकल्या गेली तर तिचे पटवारी तिचा जो गावातला सचिव असते ग्रामपंचायतचा त्याची एनओसी पाहिजे, पटवाऱ्याची एनओसी पाहिजे, पर्यावरणाची एनओसी पाहिजे, तहसीलदाराची एनओसी पाहिजे, एडीओची एनओसी पाहिजे, कलेक्टरची एनओसी पाहिजे। मग एवढे सारे कागद लागत असताना यांच्या लक्षात कसं आलं नाही की हे सरकारी जागा आहे म्हणून? म्हणजे याच्यात कुठेतरी अधिकाऱ्यांचं संगनमत किंवा हात असल्याशिवाय किंवा चिरीमिरी घेतल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज। कारण सर्वसामान्य ठेकेदाराला जेव्हा आमच्यासारख्याला का तुमच्यासारख्याला खदान टाकायची असली तर 2-2 वर्ष साहेब आपल्याला परवानगी भेटत नाही। इतक्या लवकर परवानगी सरकारी जागेवर कशी दिली? म्हणून या संबंधित अधिकाऱ्यांनी ज्यांनी दोषी असतील याच्यात परवानग्या देण्यासाठी यांच्यावर आपण कारवाई करणार आहे काय? आणि या ठेकेदाराची जे मालमत्ता आहे, कारण आता तिथून जे गोणखणी उचलल्या गेलं तर ते ज्या डिपार्टमेंटची जागा आहे त्यांचं नुकसान झालं, गड्डा पडला असेल, नुकसान झालं असेल, माल शासनाचा त्यांनी बाहेर विकलेला आहे, तर त्यांची मालमत्ता ते जप्त करणार आहे काय? आणि परत अशा कॉन्ट्रॅक्टरला परवाना भेटणार नाही असं काही आपण पाऊल उचलणार आहे? माझे 3 प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, मी स्पष्ट पद्धतीने सांगितले की याची चौकशी जी आहे ही विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती नेमून केली जाईल। कारण जे विकास आयुक्त आहेत ते सुरुवातीला प्रांत होते, त्याच्यानंतर ॲडिशनल कलेक्टर झाले, त्याच्यानंतर कलेक्टर झाले, त्याच्यानंतर सचिव झाले। त्याच्यामुळे कुठच्या परमिशन कोण देतात हे विकास आयुक्तांना चांगलं माहिती आहे। 100% मी या मताशी सहमत आहे की कुणीतरी वर्दहस्त ठेवल्यामुळेच MIDCच्या जागेमध्ये हा स्टोन क्रशर सुरू झालेला आहे। त्याची चौकशी आपण करू आणि त्या चौकशीमध्ये जे कोण इन्व्हॉल्व असतील त्यांच्यावर आपण कारवाई करू।